नमस्कार मैत्रिणींनो, काल तुम्हाला म्हटल्यानुसार मी गावी येऊन पोचले आणि ही आहे माझी मैत्रीण दर्शना आणि ही माझी आई. आणि दर्शना आणि आईची अगदी घट्ट मैत्री जमली आहे. तर ही मैत्री कशी जमली असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर झालं असं होतं, नोव्हेंबर महिन्यामध्ये महेश्वर महाकाल उज्जैनसाठी आम्ही मैत्रिणींनी एकत्र येऊन ट्रिप काढली होती. त्या ट्रिपसाठी आई देखील आली होती आणि त्याच वेळीस दर्शनाची आणि आईची ओळख झाली आणि या 3 दिवसाच्या प्रवासामध्ये एकत्र राहण्याबरोबर त्यांच्या दोघींची एक गट्टी जमली आणि त्यांनी मैत्रिणी म्हणून एकमेकींचा स्वीकार केला. खरंच मैत्रीला वय नसतं, ते अगदी बरोबर आहे. म्हणूनच आज ताईंच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने दर्शना आईची भेट घेण्यासाठी खास माझ्याबरोबर आली. आता सकाळची वेळ आहे. दोघींच्या सकाळी पोचल्यापासून अगदी मन भरून गप्पा झाल्या आणि दर्शना जाण्यासाठी निघाली. दर्शना निघताना आई आणि दोघीही थोड्या इमोशनल झाल्या आणि कसं कोण जाणे, काही पूर्वजन्मीचं नातं असेल दोघींचं, म्हणून त्या अशा ट्रिपच्या निमित्ताने भेटल्या असतील आणि परत येते असा वायदा करून दर्शना फायनली निघाली. सोबत मी देखील आहे. भाचा मला सोडण्यासाठी येतोय. त्याच्यानंतरचा पुढचा प्रवास आमचा पूनमसोबत होणार होता आणि लग्नाला देखील मी पूनम दर्शना सोबत जाणार होती. पूनम माझी मैत्रीण तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतरचा आमचा प्रवास पूनमसोबत असणार होता. मला आणि दर्शनाला सोडण्यासाठी माझा भाचा सूरज आला होता. आम्ही सगळेजण सोबत गेलो आणि फायनली आम्ही लग्नाच्या हॉलवरती पोचलो. तिथं गेल्यानंतर ताईंना भेटलो, थोडी थट्टा मस्करी आणि हे सगळं झालं. मैत्री भेटल्यानंतर जसं आपण एकदम खुश होऊन जातो तसंच काहीसं आमचंही झालं. खूप दिवस झाले नाहीत आम्हाला भेटून, तरी असं वाटतं प्रत्येक वेळी भेटताना की किती दिवसांनी आम्ही भेटतोय. तशाच आमच्या अगदी घाईत पण गप्पा आणि मजा मस्करी कितीही वेळ नसू देत, गडबड असू देत, कामं असू देत, पण आपल्या मैत्रिणींच्या काही गप्पा होत नाहीत. ताई इतक्या बिझी होत्या तरीसुद्धा 10 मिनटं आमच्यासाठी काढलीच. अशा प्रकारे लग्नाचा हॉल होता आणि इथं दर्शनाने आम्हा मैत्रिणींचं थोडं फोटोशूट केलं. फोटोशूट, इकडच्या तिकडच्या थोड्याशा गप्पा आणि काही मैत्रिणी खूप दिवसानंतर भेटलो होतो. हे सगळं होतंय तोपर्यंतच टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये नवरा नवरीनी छान अशी एंट्री घेतली. नवविवाहितांना शुभेच्छा देऊन फायनली दर्शनाला बाय बाय म्हटलं आणि मी आणि पूनम घरी जाण्यासाठी निघालो. तर कसे वाटत आहेत आमचे व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.